गेले काही दिवस झालं बाहेर फिरत असल्यामुळे चेहरा खूपच जास्त रखरख झाला होता. श्री स्वामी समर्थ मित्रांनो. तर मी आज इन्स्टावर एक रील बघितली होती, ज्याच्यामध्ये सोप, विलायची, मिरे आणि आपली मोठी साखर सगळं बारीक वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये आणि नंतर सकाळी त्याला कोमट पाण्यामध्ये थोडंसं म्हणजे मिक्स करून प्यायचं. याच्यानं आपली पाचनक्रिया पण चांगली होते आणि आपल्या चेहऱ्यावर पण ग्लो येते. त्याच्यामुळे मी पण 30 दिवसाचं चॅलेंज घ्यावंच म्हणलं. मी सकाळी उठून ते पाणी प्यायलं आणि मग ग्राउंडकडे निघालो. खूप दिवसानंतर ग्राउंडला जात होतो, त्याच्यामुळे मी काय रनिंग करणार नव्हतो, जस्ट वॉकिंगच करायला जात होतो. पावसाचा म्हणजे पाऊस खूप जास्त पडत होता, त्याच्यामुळं पूर्ण चिखलच होता. आणि हे बघा, वाटत जाताना मी आज एका पंकुळीचा जीव वाचवला. मला थोडं चांगलं वाटलं की काहीतरी मी चांगलं काम केलं. त्याच्यानंतर आम्ही निघालो वॉकिंग करत. मग वाटेमध्येच आम्ही सत्य गणपतीच्या मंदिराचं बाहेरूनच दर्शन केलं. आणि हे बघा, मन्या नदी तर आपली पूर्णच भरून गेलेली आहे. पुन्हा मग जाता जाता म्हणलं की आपण थोडंसं आपल्या ग्राउंडचं पण दर्शन करूनच घ्यावं. मग तिथून मी ग्राउंड बघितलं, ते भारी दिसत होतं, फक्त चिखल झाला होता. नंतर मी रूमला येऊन आपलं नाश्ता करून घेतला आणि आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला तयारी करायला लागलो. आणि स्वयंपाक भाकर केली. आणि मी स्वयंपाक सगळ्यात चांगला ऑलमोस्ट करतो, मला फक्त साफसफाईची थोडी ॲलर्जी आहे. आणि मग स्वयंपाक करून घेऊन मी रेडी झालो, तयार होऊन. मग आता आपल्याला लॅबला निघायचं असतं. मग रेडी वगैरे होऊन मी डब्बा पॅक करून घेतला आणि लॅबला आलो. लॅबला आल्याच्या नंतर दुपारी थोडं बोर होते म्हणून मी थोडं आलू सेव आणली आणि खाल्ल्या. आणि मग थोड्या वेळानंतर माझ्या भावाचा कॉल आला की हॉस्पिटलमध्ये आलो, त्याची तब्येत खराब होती. तर आम्ही गेल्या मग बघण्यासाठी. आणि त्याला खूप दिवस झालं ताप वगैरे येत होते. त्याने ब्लड टेस्ट केलं होतं. आज ब्लड टेस्ट केलं आणि ब्लड टेस्ट करण्याच्या आधीच माझ्या बहिणीने रिझल्ट सांगितला होता आणि तिचं म्हणणं खरंच झालं की तो टायफॉइड पॉझिटिव्ह निघाला. आणि टायफॉइड पॉझिटिव्ह निघाली म्हणले की लगेच त्याला दुसरी सुई टोचली. आणि एवढी सुई टोचत असताना त्यानं म्हणाला, मॅम मी पुन्हा जाऊ का किंवा पुन्हा येऊ का, हे ऐकून मला थोडं